आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. चला आत्मा आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी, ऊर्जेसह ओळख करून घेण्यासाठी आज हजर असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि आपल्या सर्वांना अगदी मनापासून आत्मा नमस्ते. त्याचप्रमाणे युट्यूबवर जे सन्माननीय सदस्य आपला आपल्या सगळ्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणेल अशी आपण प्रार्थना करूया. या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या मदतीने आपल्या प्रत्येकाचा व्यक्तिमत्वाचा विकास, सर्वांगीण विकास हो, ही प्रार्थना करूया. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. ज्या सन्माननीय सदस्यांना ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जोडायचं आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे आहेत, त्या सर्वांना आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. आपण नक्कीच जॉईन करू शकता. आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीचा उपयोग केल्यामुळे आपला सर्वांगीण विकास कसा साध्य केला जातो, त्याचप्रमाणे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आपल्या आयुष्यामध्ये आनंद, व्यक्तिमत्व विकास, आरोग्य संपन्नता, भरभराट सर्व गोष्टीसाठी कशी बरं उपयोगी पडते, आपण अनेकदा अनेक सेशन मध्ये ऐकलेलं आहे. आजचं सेशन सर्वार्थाने विद्यार्थ्यांसाठी आहे. आजच्या सेशनचा विषय असा होता की विद्यार्थी आणि सर्वांचा, कारण व्यक्तिमत्व विकास हा प्रत्येकासाठीच गरजेचा आहे, मग त्यातल्या त्यात विद्यार्थी. ओके, विद्यार्थ्यांसाठी आजचं सेशन आणि विद्यार्थ्यांसाठी ब्रह्मांडीय ऊर्जा कशी बरं उपयोगी येते. माफ करा, अनेक दिवसापासून अनेक सदस्यांची मागणी होती, मॅडम विद्यार्थ्यांसाठी बॅच सुरू करा, परंतु गेले 2 महिने खूप गडबड असल्यामुळे विद्यार्थ्यांची बॅच सुरू करता आली नाही. त्याकरिता सर्व विद्यार्थी मित्रांची अगदी मनापासून माफी मागते. तुम्हाला वाट बघावी लागली, अंतर्मनापासून माफी मागते. कारण जर 2 महिन्या अगोदर ही ऊर्जा तुमच्या सोबत असती तरीही आयुष्यामध्ये तेवढा वेळ अगोदर खूप जास्त बदल घडून आला असता. या गोष्टीची जाण मला होती, मात्र वेळेचं मॅनेजमेंट होत नव्हतं. आपला शेगाव येथील ध्यान योग आणि सन्मान सोहळ्याची तयारी होती, म्हणून तुम्हाला वाट बघावी लागली. ओके, पण आता मात्र आपण लवकरच म्हणजे येत्या सोमवारपासून नेक्स्ट मंडे आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत विद्यार्थी मित्रांची ओळख करून देणार आहोत आणि या ऊर्जेसह एकरूप होऊन विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये काय बरं बदल घडवून आणता येते याचे अनेक सारे उदाहरणं तुम्ही पाहिलेले आहेतच आणि पुन्हा आपण सगळेजण अनुभवणारच. ही ब्रह्मांडीय ऊर्जा सर्वांगीण विकासासाठी कार्य करते. विद्यार्थ्यांना सुद्धा आरोग्य संपन्नतेची गरज आहे, स्वतःची प्रतिकार क्षमता वाढवण्याची गरज आहे. किती मोठा स्ट्रगल असतो, शारीरिक वाढ असते, विद्यार्थी दशेमध्ये होणारा शारीरिक मानसिक बदल असतो आणि त्यासोबतच अभ्यासाचं एक टार्गेट कंप्लीट करण्याचं एक ध्येय डोळ्यासमोर असतं. दुहेरी तिहेरी स्पर्धा असते. शरीरासोबत होत असलेले बदल ते स्वीकारून पुढे जाणे, मानसिकता बदलत असते, कुठेतरी भावनात्मक भावना बदलत असतात, हार्मोन्स चेंज होत असतात विशिष्ट वयामध्ये. त्या गोष्टीसोबत विद्यार्थ्यांना स्वतःची स्पर्धा असते, लढाई असते, तेथे सुद्धा टिकावं लागतं. त्यामुळे मूड स्विंग होत राहतात, अनेक साऱ्या गोष्टी होतात आहे ना. बरेच बाहेरचे प्रश्न असतात जे आई बाबांपर्यंत यायचे नसतात,
तेथे कसा मार्ग काढावा. आणि एवढंच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी माझ्या ऊर्जेचा उपयोग करून, मग ती शालेय स्पर्धा असू दे, मग तो माझा अभ्यास असू दे, आणि माझी मित्रमंडळी असू दे, त्यांच्यासोबतचं छान बॉन्डिंग होणं असू दे, ह्या सगळ्याच गोष्टीसाठी म्हणजेच काय तर व्यक्तिमत्व विकासासाठी मी या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचा उपयोग कसा करावा, कुठल्याही प्रसंगामध्ये विद्यार्थ्यांनो मी स्थिर कसं राहावं, कुठल्याही प्रसंगामध्ये मी आनंदी राहून माझ्या स्वतःवरचा विश्वास कसा वाढवावा. आयुष्यामध्ये यश आहे, अपयश आहे, प्रत्येकाच्या येणार आहे. ओके, कधी एखाद्या स्पर्धेमध्ये आपण पुढे असणार आहे, एखाद्या स्पर्धेमध्ये आपण मागे पडणार आहे. पुढे गेलो तर अहंकार मुक्त जगता आलं पाहिजे. पुन्हा पुढची दिशा आपल्याला शोधणं सहज सोपी कसं व्हावं. आणि जर एखाद्या ठिकाणी मागे पडलो तर तेथे दुःखी, वेदना किंवा डिप्रेशन मध्ये न जाता मी पुन्हा नव्याने कशी उभारी घ्यावी, ही क्षमता ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आपल्यामध्ये आणते. मी करत असलेला अभ्यास एकाग्रतेने कसा व्हावा. एक प्रश्न 10 वेळा वाचून माझ्या लक्षात राहत नाही, तोच प्रश्न ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळल्यानंतर एक वेळा वाचला आहे, दुसऱ्यांदा मनन केलं आहे, आणि तिसऱ्यांदा मी छान प्रकारे लिहू शकलो आहे. असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलेले उदाहरणं आहेत. माझ्या रागावर, माझ्या चिंतेवर, मला जी भीती वाटत होती त्यावर माझं पूर्ण नियंत्रण आलेलं आहे, असं सांगणारे अनेक विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. नक्कीच विद्यार्थ्यांसाठी होणारी बॅच अशी नसेल की त्यामध्ये आपण सर्वसामान्य बॅच घेतो, तशी बॅच नाही, आणि तो अभ्यासक्रम सुद्धा नाही. विद्यार्थ्यांसाठी असलेला अभ्यास हा विद्यार्थ्यांसाठी स्पेशल तयार केलेला आहे. विद्यार्थी दशेमध्ये ज्या गोष्टीची, ज्या गुणांची आवश्यकता आहे, त्या गुणांचा विकास होण्यासाठी आपण मेडिटेशन तयार केलेले आहेत. एखादी चुकीच्या संगत पासून वाचण्यासाठी, स्वतःची इंट्युशन पॉवर वाढण्यासाठी, माझ्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे समज येण्यासाठी ऊर्जेचा वापर करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचा वापर करणे म्हणजे माझ्याच आतील क्षमतेचा मी विकास करणे. खरं तर हा अभ्यास शैक्षणिक असायला हवा. परंतु काय झालेलं आहे, आपल्या शिक्षणशास्त्रामध्ये स्वतःच्या क्षमतांचा विकास करण्यावर थोडा भर कमी दिला जात आहे. कदाचित कारण मला माहिती नाही, परंतु हा अभ्यास जर काय प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये अंगीकारला तर खरंच कुठल्याच विद्यार्थ्याला भावनिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या कुठेही मागे पडण्याची, डिप्रेशनमध्ये जाण्याची किंवा जे प्रश्न विद्यार्थ्यांना येतात, भीती वाटण्याची, असुरक्षितता वाटण्याची, अपयशाची भीती वाटण्याची गरजच लागणार नाही. कारण प्रत्येक व्यक्तीजवळ तेवढ्याच क्षमता आहेत, प्रत्येकाजवळ तेवढीच बुद्धी आहे. आहे ना? प्रत्येकाजवळ तेवढीच बुद्धिमत्ता आहे. तेवढेच आपल्याला हात, पाय, कान, नाक, डोळे सगळ्यांना दिलेले आहे. मग एवढ्याच गोष्टींचा उपयोग करायचा आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी शिकणे म्हणजे काही वाईट ऊर्जा किंवा वाईट एखादी गोष्ट शिकणे मुळीच नाही. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी शिकणे म्हणजे काय तर स्वतःच आध्यात्मिक ऊर्जा वाढवणे, स्वतःमधील प्राणशक्ती वाढवणे, स्वतःमधील प्राणा वाढवणे, स्वतःमधील जैविक ऊर्जा वाढवणे. ज्या ऊर्जेचा वापर करून आज आपण अभ्यास करत आहे, छान शाळेमध्ये जात आहे, आणि आपल्या स्मरणशक्तीचा उपयोग किती होतो हे बघून आपण एक्झामला जात आहे, आपले पेपर सोडवत आहे, आपला रिझल्ट लागत आहे, तीच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचा उपयोग करणे म्हणजेच काय तर या प्राणशक्तीचा वापर करणे. आणि ह्या वेगवेगळ्या टेक्निक आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी वापरलेल्या आहेतच, आहे ना? येस, याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणूया मेडिटेशन करणे, एकाग्रता वाढवणे. मेडिटेशन करणे म्हणजे फोकस करणे माझ्या विचारांवर, माझ्या अभ्यासावर, माझ्या मनशांतीवर मी फोकस करणे, म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत एकरूप होणे.
विद्यार्थी मित्रांनो, ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्यासाठी कसं कार्य करते आपण बघूया. ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कशी मदत करते हे सुद्धा आपण बघूया. त्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय. तर बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय. तर रेकी हा शब्द जापानवरून आलेला आहे. प्राणशक्ती, प्राण ऊर्जा जी संपूर्ण विश्वामध्ये एकच आहे, असा याचा अर्थ होतो या शब्दाचा. मग आता प्राणशक्ती म्हणजे काय, तुम्ही आता शाळेमध्ये शिकता आहात की आपण जिवंत आहोत. कशाच्या भरवशावर जिवंत आहोत, तर प्राणशक्तीच्या भरवशावर, प्राण ऊर्जेच्या भरवशावर, श्वासाच्या भरवशावर, चैतन्याच्या भरवशावर आहे ना. याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्ही काय बरं म्हणता, तर याला म्हणता जैविक ऊर्जा. हो ना. ही जैविक ऊर्जा आपल्या आतमध्ये येते आणि या जैविक ऊर्जेच्या सहाय्याने श्वास घेतला जातो. हा श्वास प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत ही प्राण ऊर्जा पोहोचवली जाते आणि या प्राण ऊर्जेच्या असण्याने आपण सगळेजण जिवंत आहोत, आहे ना. येस, या प्राण ऊर्जेच्याच असण्याने आपण प्रत्येक जण जिवंत आहोत आणि या प्राण ऊर्जेनीच आपल्याला आतापर्यंत कधी खर्चटलं आहे, कधी लागलं आहे, कुठं काही स्कूलमध्ये जाताना अचानक काही लागलाय, तर काय झालं आहे, आपल्याला याच अचानक लागलं आहे. सकाळी लागलं, अरे बापरे जोरात लागलाय, संध्याकाळी घरी येईपर्यंत बऱ्याच वेळा हे दुरुस्त झालेलं असते ना. बऱ्याच वेळा मित्रांसोबत मस्ती केली जाते, तेव्हा थोडीशी फायटिंग वगैरे म्हणूया किंवा काही होते असं तसं, तर आपल्याला ते घरी सांगायचं नसतं. पण तरी बऱ्याच वेळा असं होते ना की झालंय थोडंसं काही, लागलं आहे, सुजलं आहे, खरचटलं आहे, पण घरी येईपर्यंत दुरुस्त झालाय. मग कोणी केलं हे दुरुस्त, कोणी केलं. येस, आपल्याच बॉडीने आपल्याला दुरुस्त केलं, आपल्याच शरीराने आपल्याला दुरुस्त केलं आहे. मग या शरीरामध्ये ती क्षमता कुठून आली आहे दुरुस्त करण्याची, कुठून आली आहे, तर प्रत्येक जण घेत असलेला श्वास ही जैविक ऊर्जा, ही प्राण ऊर्जा, ही प्राणशक्ती स्वतःमध्ये उपचार करण्याची क्षमता वाढवते आणि मग ते छोटं मोठं दुखणं आपलं असंच बरं होतं, जे आपल्याला अनेक वेळा आईबाबांना दाखवायचं पण नसतं, आहे ना. यस, मग हे बसून जातं, हे दुखलेलं दुखत असलेलं थांबतं. किंवा कधी कधी आपल्या आईला चटका लागतो, खरचटतं, आपल्याला असं वाटतं की अरे तू डॉक्टरकडे जा बघ, तुला केवढं मोठं लागलं आहे. आई म्हणते होईल रे बरं, होईल ग बरं. ते का म्हणते आहे, कारण तिच्या शरीरामध्ये असलेली ती उपचार करण्याची क्षमता, त्यालाच म्हणतो आपण हिलिंग क्षमता, त्यालाच मी म्हणते की तीच जैविक ऊर्जा वापरून आपलं शरीर स्वतःला दुरुस्त करत असतं. ती क्षमता तुझ्या माझ्या आपल्या प्रत्येकामध्ये आहे आणि आपोआप काही दिवसांमध्ये आईची ती जखम असो, लागलं, खरचटलं, काय जे काय, ते दुरुस्त होतं. मग हे दुरुस्त कोण करतं, तर आपल्या शरीरामध्ये असलेली प्राणवायू, प्राणशक्ती आपल्या शरीरामधील उपचार करण्याची क्षमता, हिलिंग पॉवर वाढवते, वाढवते ना. येस, म्हणजेच काय, तर आपली स्वतःची इम्युनिटी पॉवर सुद्धा वाढवते. रोग प्रतिकार क्षमता, अचानक एखादा आजार येतो, सर्दी ताप खोकला येतो, सर्दी ताप खोकल्याला नाही डॉक्टरकडे गेलं तरी पण आठवड्यामध्ये त्याला फरक पडतो, है ना. येस, बरं वाटतं, आठवडाभरामध्ये सर्दी निघून जाते. मग हे दुरुस्त कोणी केलं, तर स्वतःचं शरीर स्वतःला प्रतिकार क्षमता निर्माण करत असते. मग ही कशी होते, तर ही होते या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने, म्हणजेच प्राणशक्तीच्या सहाय्याने. ओके. मग जेव्हा आपण ही ब्रह्मांडीय ऊर्जा या ब्रह्मांडाकडून घेतो, तिचा उपयोग करतो. आता आपण काय करत आहे, या ऊर्जेचा उपयोग काही लिमिटेड कामासाठी करतो आहे. जसं आपलं छोटं मोठं दुखणं बरं व्हावं, छोटं मोठं कामं व्हावे, किंवा आपण काय करतो आहे, तर आपला अभ्यास व्हावा. ओके. कधी रडू आला एखाद्या गोष्टीसाठी तर बरं वाटावं. ओके. एखादी मागणी हवी आहे, अचानक रडून रडून मागायचं आहे, तर हे भगवंता देवा मला आईबाबांनी अमुक अमुक दिलं पाहिजे, नक्कीच मिळतं. होतं ना, तुमच्या सुद्धा ऊर्जेच्या वापराने बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी तुमच्या सुद्धा मागण्या पूर्ण होतात ना. येस, आपण तिथे काय म्हणतो, देवाला प्रार्थना करतो, बरोबर. आपण देवाला प्रार्थना करणे म्हणजे सुद्धा ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करणे, माहिती आहे. येस, आपल्याला आशीर्वाद मिळतो अनेकदा, तो आशीर्वाद मिळणे म्हणजे सुद्धा इतरांकडून ब्रह्मांडीय ऊर्जा मिळणे, म्हणजेच रेकी मिळणे.
रेकी म्हणजे काय, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर आपण करत असलेल्या प्रार्थनांचं फळ. ओके. रेकी देणे म्हणजे काय, तर या ब्रह्मांडाकडून ऊर्जा घेणे आणि इतरांसाठी ते ब्लेसिंग्स पाठवणे. कळलं? या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानसशास्त्रीय दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. मग आपण काय करणार आपल्या सेशनमध्ये, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजेच ही आध्यात्मिक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये घेणार. आज घेतो आहे, त्याऐवजी आपण मोठ्या प्रमाणात ही ब्रह्मांडीय ऊर्जा कशा प्रकारे खेचून घ्यावी हे टेक्निक शिकणार. मोठ्या प्रमाणामध्ये ही प्राणशक्ती, ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही एनर्जी घ्यायची. ही एनर्जी संपूर्ण शरीरासाठी घ्यायची आणि या ऊर्जेचा उपयोग मी माझ्या आरोग्यासाठी कसा करणार, वैद्यकीय शास्त्रानुसार माझ्या आरोग्यासाठी कसा करणार, हे टेक्निक शिकणार. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, मला गरज आहे कशाची, विद्यार्थी दशेमध्ये ज्या ज्या गोष्टीची गरज आहे, सर्वांगीण विकास व्हावा, व्यक्तिमत्व विकास व्हावा, यासाठी याकरिता मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मी माझ्या ऊर्जेचा वापर कुठल्या गोष्टीसाठी कसा करावा हे टेक्निक शिकून घेणार. पुन्हा सांगू, यस, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, मेडिटेशन करणे म्हणजे काय, तर या ब्रह्मांडामध्ये असलेली ऊर्जा जी विश्व स्वरूपामध्ये आहे, जी कधीच संपणार नाही आहे. या विश्वाचं आपण छोटस सूक्ष्म स्वरूप आहे. त्या विश्वाकडून सूक्ष्माने कितीही घेतलं तरी कधीच कमी पडणार आहे. जे अफाट आहे ते अफाट ओढून घेण्याची क्षमता माझी कमी होती, म्हणून मी कुठेतरी घाबरलो, कुठेतरी मी मागे पडलो, कुठेतरी मी खचलो. ओके. तर ह्या ब्रह्मांडीय ऊर्जा, या वैश्विक शक्ती, ही प्राणशक्ती, ही जैविक शक्ती मी मोठ्या प्रमाणात खेचून घेणे. या खेचून घेतलेल्या ऊर्जेचा मी माझ्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून माझ्या व्यक्तिमत्व विकासासाठी, माझ्या एकाग्रतेसाठी आणि विद्यार्थी दशेमध्ये मला आवश्यक असलेले सद्गुण वाढवण्यासाठी कसा उपयोग करायचा हे टेक्निक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून शिकून घेणे. वैज्ञानिक दृष्टिकोन, आरोग्यशास्त्रानुसार मी या ऊर्जेचा वापर माझी प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आणि माझ्या आरोग्याच्या सुधारणेसाठी, माझी इम्युनिटी पॉवर, प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी कसा वापर करायचा हे टेक्निक शिकून घेणे. म्हणजेच ब्रह्मांड ऊर्जे सोबत एकरूप होणे. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कुठे आली अंधश्रद्धा? कोठेच नाही. कुठे आला भूत प्रेत बाधा? बिलकुल नाही. असं काहीही कोठेही चुकीचं या ऊर्जेसह जुळताना शिकवलं जात नाही आणि असं नाहीच आहे मुळी. असं काही शिक्षण असते हे पण आम्हाला माहिती नाही. ओके. तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुळणे म्हणजे प्युअरली माझ्या आतल्या ऊर्जेसोबत, माझ्या आतल्या देवत्वासोबत, माझ्या आतल्या शक्तीसोबत मी स्वतः जुळणे. माझ्याच शक्तीचा मी मोठा वापर करणे. आणि ही शक्तीचा वापर करणे म्हणजे कुठे पाप नाहीये, कारण प्रत्येकाला तेवढ्या क्षमता दिलेल्या आहेत भगवंतानी. दिलाय ना, प्रत्येकाला दिलाय. मग प्रत्येकाने त्याचा 100% वापर करावा यासाठी दिलाय ना, आहे की नाही. प्रत्येकाला एक ग्लास भरून दिलेला आहे, हे आपलं भांड भरून दिलेलं आहे. त्या भरलेल्या भांड्यातलं आपण एवढंसं वापरू, एवढंसं वापरणार, त्याला देव काय करणार? हो ना. भगवंताने सांगितलेलं आहे, तुम्हाला एवढं भरून दिलेलं आहे, भरभरून सुख, भरभरून क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये त्या ब्रह्मांडाने दिलेल्या आहेत. त्याचा वापर आपण थोडासा करतो, मग ते ब्रह्मांड काय करणार? त्याने तर दिलाय ना आपल्याला वापर करण्यासाठी पूर्ण, पण आपण करतच नाहीये. आता मात्र शिकणार आपण की काही जे यशस्वी लोक आहेत ते त्यांच्या या क्षमतांचा मोठा पूर्ण वापर कसा बरं करतात आणि ते यशस्वी होतात. बरोबर आहे. ज्याच्या क्षमतांचा जेवढा वापर करणार तो तेवढा त्याच्या आयुष्यात यशस्वी होणार. या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर जर तुम्ही थोड्या प्रमाणात करणार तर तुम्ही थोड्या प्रमाणात यशस्वी व्हाल. या ऊर्जेचा वापर जर मोठ्या प्रमाणात करणार तर तुम्ही मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हाल. बरोबर. या ऊर्जेचा वापर, माझ्या आतमध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा वापर जर मला पूर्णपणे करता आला तर मी माझ्या आयुष्यामध्ये अयशस्वी कसा बरं होऊ शकणार? बरोबर ना.
येस. म्हणजेच काय आहे तर यशस्वी लोक काय करतात तर यशस्वी लोक वेगळं काहीच करत नाही. यशस्वी लोक ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळून त्यांच्या क्षमतांचा विकास करतात. त्यांच्या आतमध्ये असलेल्या क्षमता, त्यांच्या आतमध्ये असलेली पॉवर, त्यांच्या आतमध्ये असलेली ऊर्जा वाढवतात आणि त्या ऊर्जेचा योग्य पद्धतीने वापर करतात. बरोबर. आणि त्यांनी त्यांचे योग्य पद्धतीने केलेला वापर, त्या टेक्निक वापरून ते यशस्वी होतात त्यांच्या आयुष्यामध्ये. मग तेच जर मी माझ्या आयुष्यामध्ये शिकलो तर मला अयशस्वी कसं होणार? मला यशापासून मागे किंवा लांब कोण ठेवणार? ठेवूच शकत नाही. कळलं? आपण काय म्हणतो, यशस्वी लोक दुसरं तिसरं काहीही करत नसून त्यांची यशाची वाट वेगळी निवडतात. वाट वेगळी निवडतात म्हणजे काय तर त्यांच्या क्षमतांचा विकास करतात की मी कुठल्या वाटेने जावं, मी जो मार्ग निवडणार तो बरोबर असेल नव्हे, मी जो मार्ग निवडणार तो बरोबर आहे हे सिद्ध करून दाखवणार. मी जो मार्ग निवडला त्या मार्गावर यशस्वी होण्याची जबाबदारी मी घेणार, एवढा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करतात. अनेक वेळा यशस्वी लोक एखादी गोष्ट सुरुवात करतात तेव्हा लोक त्यांना वेड्यामध्ये काढतात ना. पण जेव्हा तेच लोक यशस्वी होतात तेव्हा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात की नाही? आहे ना. मग त्यांचा विश्वास काय असतो तर त्यांचा त्यांच्या कृतीवर विश्वास असतो, त्यांचा त्यांच्या ऊर्जेवर विश्वास असतो. ओके. ऊर्जेचा वापर करणे म्हणजे काय तर माझ्या आतमध्ये असलेली क्षमता. मग ती बघा आपण म्हणूया क्षमता कुठे आहे? अभ्यासाची क्षमता. 1 तास अभ्यास करू शकतो आहे मी, 5 तास अभ्यास करू शकतो आहे मी, 5 म्हणूया आपण. तर मी ती क्षमता वाढवून 7 तास करणार. UPSC MPSC वाले मोठे विद्यार्थी. ओके. किती तुम्हाला अभ्यास करावा लागतो तेवढा करण्याची क्षमता मी वाढवणार. लगेच क्लिक झाले. 7 तासाच्या अभ्यासाने होणार का? आहे ना, नाही होणार UPSC वाल्यांना, आहे ना. येस. छोटे विद्यार्थी आहेत, 1 तास अभ्यास करणारी व्यक्ती, मॅडम मला ना 1 तास अभ्यास केला की कंटाळा येतो. ठीक आहे, ती क्षमता वाढून 2 तास अभ्यास करू शकणार. ओके. तुम्हाला तुमच्या ध्येय गाठण्यासाठी तुमची क्षमता केवढी आहे तेवढं तुम्हाला करावं लागेल ना, आहे की नाही? पुन्हा महत्वाचं म्हणजे कमी मेहनत करून मोठ्या प्रमाणामध्ये यश कसं मिळवावं हे टेक्निक तुम्हाला केव्हा येतं? जेव्हा तुमचा माइंड म्हणजे आपण म्हणूया जेव्हा तुमचे विचार आणि तुमचं मन स्थिर असतं, तेव्हा तुम्ही जे निर्णय घेता ते अगदी योग्य असतात आणि ते योग्य निर्णय घेताना कमी मेहनतमध्ये अभ्यास सुद्धा कमी वेळामध्ये जास्तीत जास्त करण्याची क्षमता हे ब्रह्मांडी ऊर्जेमुळे मिळते. मी नाही शिकवणार ते टेक्निक, कारण कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करण्याचं तेव्हा माझ्याकडे रेकी नव्हती जेव्हा मी अभ्यास करायची. ओके. तेव्हा मी शिकलेली नव्हते, तेव्हा मी पण गोकणपट्टी केली असेल, खूप सारं वाचन केलं असेल, प्रचंड वाचन ज्याला म्हणावं खरंच मी केलं आहे. ओके. मी खूप वाचन करायचे. माझ्याकडे गाईड्स, त्या नोट्स वगैरे छोट्या कधीच नसायच्या. मी पुस्तकातून अभ्यास करायची, कॉलेजमधून पुस्तकं घ्यायची, पूर्णचं पूर्ण पुस्तक वाचायची त्या लेसनचं आणि मला आठवते तेवढं लिहायची. ओके. तर असा ती पद्धत होती. असो, जे झालं ते खूप छान होतं. तेव्हा मी सुद्धा असं काही मार्क वगैरे कमी पडले नाही कुठे. पण मला एवढं म्हणायचं आहे की आपल्याला जेवढं यश हवं आहे तेवढं यश मिळवण्याची प्रत्येकामध्ये क्षमता आहे. ओके. आपण जो विचार करणार तो विचार प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. फक्त आपल्याला गरज आहे ऊर्जेचा योग्य उपयोग करण्याची. तर विद्यार्थी दशेमध्ये काय गरज असते बरं? विद्यार्थ्यांना शिस्त पाळायची असते, आहे की नाही? बरं, शिस्तीमध्ये राहायचं असते आणि उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करायचं असते. शिकावं लागतं भरपूर, स्वतःमध्ये सेल्फ लर्निंग ची गरज असते, आहे ना. आणि संवाद कौशल्य असतं स्वतःमध्ये, ज्याला आपण म्हणूया कम्युनिकेशन स्किल, येस ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ऊर्जेसोबत जुळल्याने आपलं वाढतं. मग असं क्लासमध्ये शिकवलं जातं का
कम्युनिकेशन स्किल कसं असावं, तर मुळीच नाही. परंतु आपण ऊर्जेसोबत जोडल्याने स्वतःमधला आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढल्याने आपलं कौशल्य वाढतं. माझ्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे समजतं. स्वतःच्या समस्या स्वतः सोडण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण होते. आपल्या विचार करण्याची आणि आव्हान पेलण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण होते, जेणेकरून आपण तर्कशक्तीने निर्णय घेऊ शकतो. ओके. सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढतो. कुठल्याही गोष्टीकडे पॉझिटिव्हिटीने पाहणे हे खूप गरजेचं असतं आणि ते वाढवण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला खूप 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 मदत करत असते. आणि जेव्हा एखाद्या नाही प्रत्येक गोष्टीकडे जेव्हा व्यक्ती सकारात्मक दृष्टिकोनातून बघत असते ना, व्यक्ती विद्यार्थी, तेव्हा यशाची दिशा जवळ येत असते. ओके. कारण दृष्टिकोन माणसाला यशाच्या दृष्टीने वाटचाल करत असते. माणसाचा दृष्टिकोन आहे ना. विद्यार्थ्यांना खूप गरज असते एकाग्रतेची. विद्यार्थ्यांना खूप गरज असते चिकाटीची. आता एकाग्रता म्हणजे काय, तर फोकस. एका गोष्टीवर फोकस असायला हवा असं म्हणतात ना आपल्याला. आणि फोकस करणं म्हणजे मेडिटेशन करणे. माहिती आहे? यस. खूप गरज आहे. माझं ध्येय ठरलेलं आहे, मला त्या ध्येयाने पुढे जायचं आहे. सातत्य आणि चिकाटीने अभ्यास केला तर विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करून ते त्यांची यशाचं शिखर गाठू शकतात. तर ती एकाग्रता कोण आणणार? मेडिटेशन आणणार. ओके. कारण मेडिटेशन म्हणजेच एकाग्रता. ओके. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क करण्याची क्षमता कमी पडत असते. बऱ्याच वेळा असं असते की मित्रांसोबत काम नाही करतायत किंवा मित्रांसोबत बॉन्डिंग होत नाही. एखादा प्रोजेक्ट असतो तो मित्रांसोबत करायचा असतो, तर ते जे आपण म्हणूया टीमवर्कची, एकमेकांना मदत करण्याची, एकमेकांना सहकार्य करण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते आणि ही विद्यार्थ्यांमध्ये खूप उपयोगाची ठरते. स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे, संयम आणि शांतता प्राप्त करणे विद्यार्थ्यांना खूप फायदेशीर ठरतं, जे ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडल्याने सहजपणे शक्य होतं. आता राग येत नाही मॅडम माझ्या मित्रांचा, आई बाबाचा राग कमी झाला आहे याने, असे अनेक विद्यार्थी सांगतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून होणारी चिडचिड खूप, मी अगोदरच सांगितलं आहे की नव्या वयामध्ये विद्यार्थी म्हणजे काय, तर टीन एज मध्ये येतात. शक्यतो आपण 5वी पासून तर मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत शिकवतो. तेव्हा ना काय होते माहितीये का, टीन एज मध्ये बऱ्याच गोष्टीचा बदल होत असतो. तेथे शरीरासोबत वेगळी लढाई असते, भावनांसोबत वेगळी लढाई असते आणि ते जमत नाहीये, त्यामुळे कुटुंबातील लोकांकडून मिळणारा जो वागणूक आहे तेथे वेगळी लढाई असते. आहे ना, सगळा संघर्ष असतो. त्यामध्ये कर अभ्यास, कर अभ्यास, इकडून आला तिकडून आला, घरचे म्हणतात कर अभ्यास. हो ना, जे नको असते तेच म्हणतात. कधी म्हणत नाही जा बरं खेळायला, बघ बरं तू थोडा वेळ मोबाईल, कधीच म्हणत नाहीत मनाला हवं ते, कधीच नाही. कोणाकोणाला कधी आईबाबांनी म्हटलंय बाळा बघ बरं तू थोडा वेळ मोबाईल, बरं वाटेल मला? कोणालाच नाहीत म्हणत आहे ना. तर म्हणजे जे नको आहे तेच समोर येतं. मग यामध्ये काय करावं लागतं, तर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मनाचा संयम ठेवावा लागतो. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागतं. थोडं नियंत्रण गेलं की घरचे म्हणतात तू असा झाला, सर म्हणतात तुम्ही असे झालात, असे आहात, आहे ना खूप ठिकाणी. म्हणून आपल्या विचारांवर, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं, स्वतःमध्ये संयम आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी खूप मदत होते. ओके. आणि मग विद्यार्थी वेगळा घडतो. विद्यार्थ्यांना गरज आहे कायम शिकत राहण्याची, नव्या गोष्टी शिकत राहण्याची उत्सुकता स्वतःमध्ये असायला हवी. आणि ती उत्सुकता निर्माण करण्याची केव्हा आतून ती ऊर्जा केव्हा येत असते, जेव्हा आपण ऊर्जेसोबत भरभरून जोडलेलो असतो. तुम्ही जेवढं तुमच्या आतमध्ये प्राणशक्ती आहे ना, तेवढं काय होते, जेवढी प्राणशक्ती आतमध्ये आहे तेवढं आपलं चैतन्य खुलं राहतं, त्वचा टवटवीत राहते. आणि टवटवीत त्वचेसोबतच काय होते माहितीये, स्वतःमध्ये ती ऊर्जा साठलेली असते, ओतप्रोत भरलेली ऊर्जा, उत्साह. कधी कधी काय होते, सकाळी विद्यार्थी जातात शाळेमध्ये, हो ना, घरून निघून जातात तेव्हा अगदी असं टवटवीत फुलासारखे असतात आणि घरी येताना कोमेजलेले असतात, जणू ते फुल कोमेजलं घरी येईपर्यंत. मी एवढं मात्र नक्की सांगेल की घरून गेलेला विद्यार्थी जसा टवटवीत गेलेला आहे
तसाच घरी येताना टवटवीत हवा असेल तर ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडा. कारण तेवढीच ऊर्जा घरी येताना सुद्धा राहणार. कारण प्राणशक्ती, आतील चैतन्य शक्ती, आतील ऊर्जा वाढलेली असेल. मी किती फायदे सांगणार, मी जेवढे सांगत राहील ना तेवढं 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 वाढतच राहील. कधी जीवावर येते माझं अभ्यास करणं, असं होतं ना कधी कधी, तर ते नाही होणार. मॅडम, डिसिप्लिन न पाळणं, बिलकुल रेकी शिकलेला विद्यार्थी ते करणारच, डिसिप्लिन मध्ये राहणारच, त्यामध्ये ती प्रामाणिकपणा येणारच. त्याला ना अभ्यासाचा हलगर्जीपणा कधीच स्वतःमध्ये नसणार. आजचं काम उद्या करेल असं नाही होणार. आजचं होमवर्क आजच होणार. खूप साऱ्या शंका मनामध्ये येतील आणि त्यांचं निरसन सरांकडून कसं करून घ्यायचं ती अभ्यासू वृत्ती प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जागृत होणार. आत्मविश्वास जागृत होणार. प्रॉब्लेम सरांना विचारावे किंवा माझ्या प्रॉब्लेमचं समाधान कसं शोधावं हे प्रत्येक व्यक्ती शिकून घेणार. ऊर्जेसोबत जुळल्यानंतर काय काय सांगूया, स्वतःमध्ये कृतज्ञतेचा भाव येणार. आपण जे शिकतो आहे की आदराचा भाव येणार प्रत्येकामध्ये. खूप छान अशा प्रकारे विद्यार्थी ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळल्यामुळे अनेक गुण आत्मसात करतील आणि जीवनामध्ये उत्कृष्ट यश मिळवण्याची त्यांना क्षमता प्राप्त होणार. ओके, एवढंच नव्हे तर विद्यार्थी दशेमध्ये अनेक गोष्टींची विशेष भीती वाटत असते. त्या भीतीवर मात करण्याची क्षमता या ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे विद्यार्थ्यांमध्ये येणार. एवढ्या सगळ्या ठिकाणी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला मदत करते. आता कोणाला काही प्रश्न असेल तर मला विचारू शकतात. ते अगोदर हातवर करावा लागेल. तर येत्या 13 तारखेपासून 13 जानेवारी 2025 पासून विद्यार्थ्यांकरिता नवीन सेशन सुरू होत आहे. एका महिन्याचं सेशन असणार आहे. त्यापैकी 20 दिवस सेशन होणार आहे. कधी विद्यार्थ्यांकडून लाईव्ह मेडिटेशन करून घेतल्या जाईल, काही सेशन घेतल्या जातील आणि काही टेक्निक्स घेतल्या जातील. विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार शनिवार आणि रविवारला मोठं सेशन असेल आणि इतर दिवशी छोटे सेशन असतील. ओके, तर असा तो सेशन असणार आहे. संध्याकाळी 7चा वेळ असणार आहे. तर या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जा खूप मदत करणार आहे. या ऊर्जेचा लाभ घ्या. स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणा. आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता आणि एकाग्रता, शैक्षणिक विकास आणि सर्वांगीण विकास घडवण्यासाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाला मदत करत असते. या ऊर्जेचा उपयोग करून तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये आनंद येणार असे मी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे आपली नवीन बॅच सर्व मोठ्या सदस्यांसाठी, जी विद्यार्थ्यांसाठी नसते, ती आता गुरुवारपासून सुरू होत आहे. येत्या गुरुवारपासून. तर बघा, अनेक जणांचं म्हणणं आलं की मॅडम मग विद्यार्थ्यांसाठी वेगळी बॅच. तर काय असते ना, अनेक भानगडी आहेत सगळ्या आयुष्याच्या, असं म्हणूया आपण, आहे ना. प्रत्येकाचे कोणते प्रॉब्लेम, कुठले प्रॉब्लेम, तर विद्यार्थ्यांसमोर का ते प्रॉब्लेम डिस्कस करावे, आहे ना. विद्यार्थी दशेमध्ये त्यांचं उद्दिष्ट असतं की माझ्या आयुष्यामध्ये मला काहीतरी व्हायचं आहे. एक टार्गेट असतं समोर ठेवलेलं, ध्येयपूर्ती असते, पॉझिटिव्हिटी असते. आणि जेव्हा मोठे सदस्य असतात विशिष्ट वयानंतर सेशनमध्ये, तेव्हा त्यांचे प्रॉब्लेम खूप मोठे असतात. ओके, तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनावर त्या मोठ्या प्रॉब्लेमचा एखादा परिणाम न व्हावा. ओके, किंवा बाबा पुढचं आयुष्य असंच आहे असं कुठंतरी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन न बदलावा, म्हणून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच केलेले आहे. ओके, विद्यार्थ्यांचे प्रश्न वेगळे असतात, विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व वेगळं असते, विद्यार्थ्यांना घडवायचं वेगळं असतं, त्यांचा माइंड वेगळा असतो. आणि अनेकदा छोटे विद्यार्थी असतात, छोट्यापासून तर अगदी कॉलेजपर्यंतचे विद्यार्थी असतात, तरीही ती दशा वेगळी असते. विद्यार्थी दशा ही वेगळी दशा असते, आहे ना. आणि जेव्हा व्यक्ती गृहस्थ आयुष्य जगतं तेव्हा ती वेगळं असतं. प्रश्नही वेगळे असतात. बघा कसा हसू येत आहे सगळ्यांना, ते प्रश्नही वेगळे असतात. तर ना, म्हणून विद्यार्थ्यांची मागणी, विद्यार्थ्यांसाठी गरज ज्या गोष्टीची आहे त्यानुसार विद्यार्थ्यांचे सेशन स्पेशली विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून आणि कुठंतरी त्या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने जेवढं जेवढं मला सुचलं तेवढं खूप चांगल्या प्रकारे अभ्यासक्रम तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.
असं म्हणेल. तर हा रिझल्ट सगळे पालक आणि विद्यार्थीच देणार की मी अभ्यास कसा तयार केला आहे. हो ना. आता मी नाही म्हणत आहे, मी यामध्ये माफ करा, मी हा शब्द आला, हा अभ्यासक्रम आपण तयार केला आहे. कारण अगोदरच्या बॅचचे जे विद्यार्थी होते त्यांनी मला अनेक साऱ्या गोष्टींच्या मागण्या केल्या. हे पाहिजे, ते पाहिजे आहे, असं हवं आहे, तसं हवं आहे. आणि छोटे मोठे आणखी मोठे असे वेगवेगळे विद्यार्थी त्यांच्यासाठी त्यांच्या मागणीनुसार तसे तसे मेडिटेशन तयार केले. त्यानुसार तसा तसा अभ्यास तयार केला गेला. आणि मग कुठेतरी एक सर्वसमावेशक अभ्यासक्रम तयार केला गेला. पण तरीही छोट्यांसाठी काही वेगळे सेशन स्पेशल ठेवले गेले. मधल्या विद्यार्थ्यांसाठी आणि मोठ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वेगळे ठेवले गेले. तर असा तो अभ्यासक्रम ठरलेला आहे. छान आहे. नक्कीच काही बदल असल्यास किंवा आणखी काही त्यामध्ये भर टाकायची असल्यास आपण प्रत्येक वेळेस भर टाकतच असतो. कारण जशी मागणी असते त्या प्रकारे आपल्याला पुढे जावंच लागतं. मी ब्रह्मांडीय ऊर्जेला नक्कीच प्रार्थना करणार, हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्यामध्ये ती क्षमता निर्माण करा. जे विद्यार्थी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटकडे जुळणार आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा अभ्यास खूप उपयोगी पडेल. असा अभ्यास माझ्याकडून करून घेण्याची आणि तो त्यांना देण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण करा. बस एवढंच सांगणार आहे. कारण कुठलीच व्यक्ती ही परिपूर्ण आहे असं आपण नाही म्हणू शकत. माझा सुद्धा अभ्यासच प्रत्येक वेळेस येणारा प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. मागच्या वेळेस काही विद्यार्थ्यांनी विशेष भीती सांगितल्या आणि त्या विशेष भीतीवर आपण कार्य केलं आणि विद्यार्थी भीतीमुक्त जगत आहेत. काही विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जायचाच कंटाळा यायचा. आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस अगदी जबरदस्तीने पाठवावं लागायचं. ते विद्यार्थी आता रोज स्कूल मध्ये जात आहेत. काही विद्यार्थ्यांना असे प्रश्न होते की अभ्यास 15 मिनिट अर्धा तास झाला की त्यांना अभ्यासामध्ये लक्ष नाही लागायचं. त्यांनी आता खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ केलेली आहे. काही विद्यार्थ्यांना विशेष करून मोबाईलच खूप बघायचे. त्यांनी मनावर एवढा ताबा घेतला आहे की त्यांनी ठरवलेले मिनिट त्यापेक्षा वर विद्यार्थी मोबाईल पाहत नाही आहे. बस आणखी काय हवं आहे? प्रत्येक आईवडिलांना काय हवं आहे? विद्यार्थ्यांनी जसं ठरवलं आहे तसं ते वागत आहेत हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. आज माझे काही विद्यार्थी, मी अगदी वेळेवर सेशन घेतलं त्यामुळे विद्यार्थ्यांना अगोदर सांगता आलं नाही, तर अनेक अनुभव सांगण्यासाठी विद्यार्थी तुमच्यासाठी उपलब्ध केले असते. पण मी नक्की शब्द देते, यानंतर आठवड्यामधून एक व्हिडिओ हा विद्यार्थ्यांचा येणार. कारण विद्यार्थ्यांचे जवळजवळ 20 व्हिडिओ आपल्याकडे रेकॉर्डेड आहेत अनुभवांचे, परंतु ते टाकायला वेळ मिळाला नाही. मी मनापासून माफी मागते सर्व विद्यार्थी मित्रांची. तुमचे व्हिडिओ प्रत्येक एक दिवस तुमचा व्हिडिओ आता पाठवणार आठवड्यामधून. आणि प्रत्येक आठवड्यामधून एक दिवस स्पेशल विद्यार्थ्यांचं मेडिटेशन. सर्व जुने विद्यार्थी, नवीन विद्यार्थी सगळ्यांचं एक दिवस आपण रेग्युलर नाही म्हणत त्याला, आपण कंपल्सरी म्हणूया, आहे ना, कंपल्सरी आपण मेडिटेशन घेऊया. तेवढा वेळ माझ्याकडून हक्काने तुम्ही मिळवा. ओके. आपण ग्रुप मेडिटेशन करूया. जेव्हा आपण ग्रुप मेडिटेशन करतो तेव्हा एनर्जी मोठ्या प्रमाणात वाढत असते आणि आपण त्या ऊर्जेचा वापर करून घेऊया. जेणेकरून अनेक वेळा काही विद्यार्थी करतात, शिकून तर घेतात पण मेडिटेशन करत नाही, तर ते मात्र ऊर्जेसोबत जुडलेले राहतील. ओके. तर या विद्यार्थ्यांनो 13 जानेवारी 2025 पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल होणार आहे. आणि एवढं लक्षात घ्या, मी सर्व पालक मंडळींना सुद्धा विनंती करेन की विद्यार्थ्याकडून घेतल्या जाणारी एनर्जी एक्सचेंज फक्त सेवा म्हणून फक्त काय म्हणूया, एक नॉमिनल म्हणून घेतल्या जात आहे. त्या मोबदल्यामध्ये त्यांना देण्यात येणारी सेवा ही तुम्हीच सांगसाल केवढी आहे. आणि अगोदरचे पालकच सांगतील. कोणी पालक असतील हजर तर नक्कीच एखादा अनुभव शेअर करू शकता. कोणी पालक आहे का हजर? तर प्लीज एखादा अनुभव शेअर करा. आहे पालक मंडळी? मागच्या वेळेस ज्यांचे, हा बोल, ज्योती हजर आहे. वा, नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. माझा मुलगा देवराज फडोळ हा होता मागच्या बॅचला. हे म्हणजे त्याच खूप चाललेलं, मी मेडिटेशनला बसायचे की मला पण करू दे मम्मी, पण म्हटलं अरे हे मोठ्यांचे मेडिटेशन आहे तर मग तू सांग ना आम्हाला पण. मग तरी तो बसायचाच. मग म्हटलं तू असं कर, तूच मॅडमला सांग की आमच्यासाठी पण करा, खूप छान वाटतं असं. तर मग त्याने खूपदा म्हणजे फॉलोअप घेऊन घेऊन मॅडम करा ना, मॅडम सांगा ना, केव्हा करता. मग असं करून मग त्याने तो क्लास जॉईन केला. म्हणजे तुम्ही तो क्लास घेतला
मग त्याच्यानंतर त्याला खूप छान वाटलं. त्याने पण त्याच्या मित्रांना वगैरे सांगितलं. पुतणी वगैरे पण सगळे जॉईन झाले. आणि त्याच्यात खूप म्हणजे आधी तो असा थोडासा घाबरायचा स्कूलमध्ये, स्टेज डेअरिंग वगैरे म्हणजे एवढी नव्हती तो. हे म्हणजे खूप असा शांत, आणि स्कूलमध्ये तर खूपच शांत राहायचा. घरी तो थोडासा असा बोलायचा, पण तो शांतच आहे. आता तो स्वतःहून हे म्हणजे काही प्रोग्राम वगैरे असले किंवा काही असलं तरी तो स्टेज डेअरिंग करतो, अँकरिंग करण्याचा प्रयत्न करतो. आणि तो म्हणतो, आधी मला खूप भीती वाटायची, टीचरने काही क्वेश्चन आन्सर हे केले तरी मला सांगायला यायचे, पण मला बोलायला खूप भीती वाटायची. पण आता तसं काही वाटत नाही, आणि मी स्वतः स्टेजवर जाऊन पण हे म्हणजे बोलू शकतो, सांगू शकतो. म्हणजे आधीचा आणि आत्ताच माझ्यात खूप बदल झाला आहे, आणि मला खूप छान वाटतं. हा क्लास मी खूप उशिरा जॉईन केला, लवकर पाहिजे होता अजून, असं तो म्हणतो. खूप सुंदर आहे हा क्लास. खूप आणि छान. तो फोन बघायचा, तो स्वतःहून सांगतो की मी आधी खूप फोन बघायचो, पण आता नाही एवढा फोन वगैरे. त्याला म्हणजे तो म्हणतो ऑटोमॅटिक माझा फोन खूप कमी झालाय. आधी म्हणजे तो फोन जर नाही दिला तर चिडचिड करायचं, काय ग मम्मी, क्लास, स्कूल, मला वेळ नाही भेटत, हे ते दे ना. स्वतःहून हिसकावून घ्यायचा, नाही तर चार्जिंग क्लासला तर घ्यायचा. पण आता म्हटलं ना, देव, तुला सांगितलंय ना, टीचरनी काय सांगितलंय, तू काय दिलंय टाइम तुझा फोनचा. पण आता जो टाइम दिलाय त्याच्यापेक्षा सुद्धा त्याला काहीच वेळ भेटत नाही ऐका हे म्हणजे फोन हातात घेऊन तो बघायला. तर शेड्यूल पण एवढं बिझी झाले, आणि तो जाताना थोडा जरी वेळ असला तरी सकाळी मेडिटेशन करून जातो. तिकडनं आल्यावरच न सांगता तो करतो. तो म्हणतो खूप छान वाटतं असं. खूप बस सुंदर. मी एवढंच सांगते आतमध्ये बसते. आणि त्यांनी खूप छान भाषण आपल्या इथं शेगावच्या हो, कार्यक्रमात ते बोला. दिलं बरं का. हो, खूप सुंदर. आणि ऍक्च्युली म्हणजे त्यांना मराठीचं ते एवढं हे नसताना सुद्धा त्याने खूप छान स्वतःहून, मी म्हणजे मला जायला नाही जमलं तरी तो स्वतःहून गेला, नाही मला करायचं. तुम्हाला पण सारखं म्हणायचं, केव्हा आहे मॅडम शेअरिंग, केव्हा आहे. तर नाही, मला करायचंच आहे. मग तो स्वतः गेला आणि बोलला, म्हणजे छान बोलला. त्यांच्या इंग्लिश मिडियमच्या त्या लँग्वेज सगळ्या गोष्टीच्या मानाने मराठीत छान बोलला तो. असं मला पण खूप प्राऊड फील झालं की नाही, एवढ्या सगळ्या लोकांसोबत तो स्वतः जाऊन बोलू शकतो आणि बोलला एवढं छान. खूप छान वाटलं. खूप छान. आत्मानंद. आत्मा नमस्ते. विद्यार्थ्यांनी म्हणजे माहितीये का, विद्यार्थ्यांचा वेळ तर नव्हताच दिलेला, वेळच नव्हता विद्यार्थ्यांच्या शेअरिंगसाठी. मध्येच आले, स्वतःहून हिसकावून वेळ मागितला विद्यार्थ्यांनी, आम्हाला बोलायचं आहे, आणि शेअरिंग केली. स्वराज झाला, देवराज झाला, आणखी काही. तर काय आहे ना, हा उत्साह, हे जे स्वतःचं डेअरिंग आहे, हा जो व्यक्तिमत्वाचा विकास आहे, हा ना, हा त्या मेडिटेशनच्या एनर्जीमुळे होतो. ओके, मी काही त्यांच्यामध्ये असं काही टाकून देत नाही आहे, फक्त शक्तिपात होतो. ओके, शक्तिपातामध्ये मिळणारी ऊर्जा आणि त्या ऊर्जेचा नंतर मेडिटेशन वारंवार करत असल्यामुळे, ते करत असलेला उपयोग, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल होतो. एवढं मात्र नक्की आहे ना. त्यांच्यामध्ये उत्साह ओतपोत भरून जातो, थकवा नाहीसा होतो. मग या ऊर्जेचा उपयोग आपल्या स्कूलमध्ये विविध स्पर्धा असतात, मग ती रनिंगची असो, मग ते काय म्हणूया आपण, इनडोअर गेम असो, आउटडोअर गेम असो, आहे ना, यामध्ये सुद्धा त्यांना खूप जास्त याचा उपयोग होतो. तेव्हा आपण कशा प्रकारे प्रोटेक्शन घ्यावं, पडझड, आउटडोअर गेम मध्ये पडझड साठी स्वतःला कसं वाचवावं, कसं छान आपलं स्टॅमिना टिकवून ठेवावा. ओके, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला ऊर्जेचा उपयोग होतो. खूप छान विद्यार्थी शिकतात, विद्यार्थी घडतात. आज पालकांना मी बोलवलं नाही, काय झालंय ना, थोडंसं माझ्याच सेशनची लिंक मी 6:30ला टाकली. अगदी ठरलेले शेड्यूल असतात, थोडंसं होते मागे पुढे. तर अगोदरचे सेशन झाले 2, त्यामुळे लिंक टाकायला उशीर झाला. तर नक्कीच तुम्हाला अजूनही भरपूर असे अनुभव ऐकायला मिळतील. पण या ब्रह्मांड ऊर्जा रेखीसोबत जुडा, आपला सर्वांगीण विकास साधून घ्या. आपली नवीन बॅच विद्यार्थ्यांची सुरू होत आहे 13 जानेवारी 2025. आणि सर्वसामान्य जी आपली रेग्युलर बॅच असते, ही बॅच अनेकांची मागणी संध्याकाळच्या बॅचची होती, पण वेळ मध्ये रिकामा नव्हता. आता बॅच संपत आहे अगोदरची, नवीन बॅच सुरू होत आहे येत्या गुरुवारपासून.
9 तारखेपासून किंवा 10 तारखेपासून, 9 ते 10 तारखेपासून आपण नवीन बॅच चालू करूया. गुरुवार किंवा शुक्रवार 1-2 दिवसामध्ये तुम्हाला तशी सूचना ग्रुपला येणारच. या ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जुडा, स्वतःची एकाग्रता वाढवा. ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जुडा, स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी ऊर्जेचा वापर करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा, स्वतःच्या क्षमतांचा विकास करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा, आनंदी व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा, आरोग्य संपन्न व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा. बस, काहीच कारण नाही आहे जुडण्याचं. फक्त जुडा आणि फक्त जुडा. मग समजेल तुम्हाला ऊर्जा काय काय देते. कारण काय आहे, ऊर्जेमुळे काय होत नाही एवढं विचारा. असं एकही गोष्ट नाही आहे की ऊर्जेसोबत जुडलो आणि होणार नाही. अशक्य असं ऊर्जेसोबत जुळल्याने काहीच नाही. कारण माझ्याच विचारांमध्ये ती ताकद आहे, माझ्याच आतमध्ये ती क्षमता आहे स्वतःला यशस्वी करण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची. त्या क्षमतांचा विकास करूया. थँक्यू ऑल ऑफ यू. अगदी मनापासून धन्यवाद. आपण आता मेडिटेशन करूया. अच्छा, मोठ्या सदस्यांना कोणाला शेअरिंग करायचं असेल तर नक्की करा. सविता ताई, हा, तुम्ही तयार होते. आणखी कोणाला तरी सांगितलं होतं, सॉरी मी विसरूनच गेली. येस, ज्याला ज्याला शेअरिंग करायचं त्यांनी हँड राईज करा किंवा चॅट बॉक्स मध्ये मी टाका. बोला. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. बोला. आत्मा नमस्ते सर्वांना. मॅडम, खरं सांगायचं तर मी माझ्या तब्येतीसाठीच रेकीला जॉईन झाले होते. माझ्या तब्येतीचे खूप प्रॉब्लेम होते. म्हणजे माझं हिमोग्लोबिन तर 10च्या वर कधी जायचंच नाही. म्हणजे 5-6 वर्ष तरी मी औषधं, कंटिन्यू औषधं, सगळं बीटरूटचं ज्यूस वगैरे असं पिऊन पिऊन हैराण झालेली. आणि जेव्हा मी रेकीला माझं पहिलं हे झालं ना, फर्स्ट हे शक्तिपात, त्याच्यानंतर मी 2 वेळा हिमोग्लोबिन फक्त चेक केलं. ते पण माझ्या मनाच्या समाधानासाठी चेक केलं. पण तेव्हा 12 झालं. तर मी इतकी आनंदी झाले ना की किती वर्षामध्ये माझं 12 म्हणजे काय 10च्या वर जायचंच नाही. 6, 7, 8 असंच असायचं. आणि त्याच्यानंतर की नाही मला गर्भपिशवीचा खूप ऑपरेशन सांगितलेलं डॉक्टरनी. त्याच्यासाठी माझे भरपूर टेस्ट झाल्या. म्हणजे सगळ्या कॅन्सर पासून ते सगळ्या सिटी स्कॅन, MRI, सगळ्या सगळ्या टेस्ट झाल्या. हार्टचं टेस्ट झाली, 2D इको म्हणून असते हार्ट साठी, ती झाली. सगळं भरपूर म्हणजे 5-6 महिने मी एवढी टेन्शन मध्ये होते. त्याच्यानंतर मी लगेचच म्हणजे ते रिपोर्ट झाल्या झाल्याच अचानक तुमचा व्हिडिओ आला आणि मी तुम्हाला जॉईन झाले. त्याच्यानंतर मी तुम्हाला एकही प्रॉब्लेम माझा सांगितला नव्हता. कधीही रेकी मागितली नव्हती. फक्त ना टेलिपॅथी तुमची आणि माझी एवढी प्रचंड प्रमाणात होती ना की मी मनात असं मी सांगायचे की मॅडम मला आज असं होतंय माझं, तुम्ही ज्यांना कोणाला रेकी देता तेव्हा मला पण ती रेकी मिळू दे. आणि माझं आपोआप ते बरं व्हायचं. असं मी प्रत्येक म्हणजे शेगावला येईपर्यंत सुद्धा माझं तेच चाललेलं होतं. शेगावला आले तेव्हाही मला तुमच्या बरोबर सेल्फी घ्यायची होती. पण गर्दी असल्यामुळे आणि प्रत्येक जणांनाच ते फोटोचं हे असल्यामुळे मग मी पुढे पुढे येऊ शकले नाही पुढे. पण माझ्या मनातून आतून खूप इच्छा होती. आणि ती डोंगरावरून येताना की नाही तुम्ही बरोबर माझ्या मागे होतात आणि तुम्ही माझ्या बरोबरीला आलात पुढे. आणि आपले ते सेल्फी झाल्यानंतर एक छोटस ध्यान झालं मध्ये ते नदीच्या तिथे बसून ओवळाच्या. आणि त्याच्यानंतर नेमकं जेवायला सुद्धा मी तुमच्या बाजूलाच मला जागा मिळाली बसायला. म्हणजे इतकं तुमचं म्हणजे मी आदल्या दिवशीपासून सतत अरे एवढ्या लांबून मॅडम एवढ्या प्रत्यक्षात भेटल्यात आणि मला काय आहे, मला जरा पण मिळत नाहीयेत मॅडम जरा पण. तरी मी 2 वेळा स्टेजवर तुम्हाला अगदी मिठी मारून बोलले तुमच्याशी. पण ते मनात असं म्हणजे एक काय असं बारीकसं जरी आलं ना तरी ते लगेच माझी इच्छा पूर्ण व्हायची. म्हणजे अजूनही होते. म्हणजे रेकीमध्ये आल्यापासून मला इतकं प्रचंड आणि तुमचं प्रत्येक ध्यानानंतर ना जी एनर्जी येते ना ती एक म्हणजे शब्दात सांगू नाही शकत. ती अनुभवायलाच पाहिजे. शक्तिपातामध्ये तर तो प्रचंड बापरे, माझ्या शक्तिपाताचं मी 5-6 दिवस त्याच्यातून बाहेरच यायचे नाही त्या एनर्जीतून. इतकी प्रचंड एनर्जी. आणि एक सांगायचं म्हणजे मनी मेडिटेशनचा मला प्रत्येक मनी मेडिटेशनचा फायदा झाला. प्रत्येक वेळी मनी मेडिटेशन केलं आणि दुसऱ्या दिवशी पैसे मला आलेच आले. प्रत्येक वेळी असं मनी मेडिटेशनचं झालं. त्याच्यानंतर मला सगळ्यात जास्त ना पितृपक्षाचं सांगायचंय. पितृपक्षाचं जे तुम्ही ध्यान घेतलात ना
तर दरवर्षी मला ना पितृपक्षामध्ये सगळे माझ्या स्वप्नात यायचे. माझे आई वडील, सासू सासरे, म्हणजे जे जे गेलेले आहेत ना ते असे दुःखी कष्टी किंवा जेवण मागायचे, कोणी कोणी काय असं, म्हणजे प्रत्येक वेळी. आणि मला खूप वाईट वाटायचं की मी लेडीज आहे, मी काही करू शकत नाही. आपल्या इकडे कसं मुलाने सगळं करायचं, मुलाने हे करायचं, म्हणजे आपण नाही ना करू शकत लेडीज काय. तर मला खूप ती खंत होती की मला काही करता येत नाही यांच्यासाठी. मग मी आपली भगवद्गीतेचा 11वा अध्याय वाचायचे पितृपक्षामध्ये, प्रार्थना करायचे, असं करायचे. पण मला प्रॉपर म्हणजे माहित नव्हतं की कसं करावं त्यांच्यासाठी. आणि यावर्षी तुम्ही जे पितृपक्षात ध्यान घेतलात ना, त्याच्यानंतर यावर्षी मला एकही कोणी स्वप्नात आलं नाही. एकही म्हणजे एकही कोणीच आलं नाही मला एवढं. आणि इतकं मला आतून असं शांत वाटलं ना की मला एक अशी ना अनामिक हुरहुर असायची. म्हणजे सतत असं चलबिचल मन असायचं. म्हणजे सगळं माझ्याकडे आहे, काही कसलीच कमी नाही, पण मला आतून ना असं कुठेतरी काहीतरी मिस आहे, काहीतरी मिस होतंय असं, म्हणजे खूप हे व्हायचं. ते पितृपक्षानंतर माझं पूर्ण बंद झालं. म्हणजे इतके वर्ष पितृपक्षात मला जो त्रास होता ना, तो सगळा ह्या तुमच्या मेडिटेशन, पितृपक्षाचं मेडिटेशनमुळे मला अफाट म्हणजे खूपच फायदा झाला. मी शब्दात नाही सांगू शकत ते गोष्ट. त्याच्यानंतर तुम्ही ह्याचं ध्यान घेतला, मृत्यू ध्यान घेतला. मृत्यूध्यानाचं ना मी प्रत्येक वेळी असं मी इमॅजिन करायचे. म्हणजे लहानपणीपासून मला सवय होती की कशाला हा जन्म, कशाला पाहिजे, शी मला नाही जगायचं, मरण आलं असतं तर बरं झालं असतं. आणि जेव्हा मी असं विचार करायचे ना मी आता मरेन, त्यावेळी मात्र मला खूप रडायला यायचं. म्हणजे असं वाटायचं वाईट की अरे मग मला असं प्रश्न पडायचा की मी तर जगायची मला इच्छा नाहीये, तर मग मरणाला मी का रडते. जेव्हा तुम्ही मृत्यू ध्यान घेतलात ना, त्यावेळी मला ते सगळं मी बघितलं. म्हणजे तुम्ही जे जे घेतलात ते सगळं, माझी अर्थी बिरती सगळं, आणि मला अजिबात रडायला आलं नाही. इतकं छान वाटलं, वा किती मस्त मरण, सगळ्यात सोपं आहे मरण असं मला वाटलं. आणि खूप अंतर्मनाचं ध्यान पण मला प्रचंड खूप हे झालं, आनंद झाला. त्याच्यातून पण मला खूप ऊर्जा वगैरे आल्यासारखी वाटली. आणि तब्येतीचं ना माझ्या सगळ्या तक्रारी दूर झाल्या आपोआप, फक्त मेडिटेशनने. तुमच्या बरोबर सकाळचं जे पहाटेचं ग्रुप मेडिटेशन असतं ना, त्या मेडिटेशन मध्ये मी सगळं हील करते. म्हणजे तुम्ही जेव्हा रेकी देत असता त्यावेळी मी स्वतःला इमॅजिन करते की मला रेकी हे आहे आणि माझं सगळं हे बरं झालंय. म्हणजे कुठे पाय मी की नाही मॉर्निंग वॉकला जायचे, तुम्हाला सांगते. मी मॉर्निंग वॉकला एक दिवस गेले ना तर पुढचे 3 दिवस मी चालू शकायचे नाही. म्हणजे डावा पायच माझा खाली लागायचं नाही. एवढा मला मणक्याचा प्रॉब्लेम होता, मानेचा आणि कमरेचा ना, गॅप होती मानेमध्ये माझ्या, आणि कमरेला पण थोडीशी होती. पण मी की नाही मेडिकली थोडस ट्रीटमेंट घेतली, कारण मला ते ऍलोपॅथीचं खूप ऍसिडिटी वगैरे. आणि हा ऍसिडिटीचा न मला ना कधी 5वीलाच पुजलेला होता त्रास माझ्या. मग मी काही खाऊ शकत नाही, वडापाव खाऊ शकत नाही, काहीच. म्हणजे चहा सुद्धा पिला ना तरी मला ऍसिडिटी. काही खाल्लं की ढेकर, आंबट ढेकर आणि जिभेची चव वगैरे. हे सगळं सगळं माझं म्हणजे जादू झाल्यासारखी झाली. सगळं पूर्ण बंद झालं. म्हणजे किती सांगू मला, म्हणजे 11-12 पण वाचतील मी सगळं सांगत बसले तर. इतकं माझ्याकडे अनुभव आहेत ना सांगण्यासारखे रेकीमध्ये. आणि मला असं वाटतं ना की खरोखर म्हणजे तुम्ही ब्रह्मांडाच्या रूपाने तुम्ही मला भेटलात. ब्रह्मांडाने एक छोट म्हणजे मला हे करण्यासाठी, तरण्यासाठी. कारण मी वाटलं नव्हतं मला, एक अशी स्टेज होती ना माझी की मी आशा सोडून दिलेली जगण्याची. सगळं म्हणजे माझे चांगले नवीन साड्या बिड्या मी बाजूला काढलेलं की आता मी देऊन टाकणार कोणाला, की मेल्यानंतर माझ्या कोण नेसणार नाहीये एवढ्या चांगल्या साड्या, फुकट जाणार आहे. म्हणजे इतकी मी आशा, हो खरंच खरं सांगते मॅडम, मी इतकी आशा माझी मी सोडलेली ना की मला इच्छाच नव्हती. मी देवाला नेहमी सांगायची मला हे इतके यातनापेक्षा ना मला तू घेऊन जा ते बरं, पण मी आत्महत्या मात्र मुळी करणार नाहीये. तुझं तू मला घेऊन जा, जसं जन्म दिलाय तसं मृत्यू दे मला, पण मला हे जगणं नको. कारण मला ना काहीच म्हणजे शरीर माझं एवढा मला बॉडी पेन आणि मसल पेन होता ना की मी दर 15 दिवसांनी डॉक्टरकडे जायची. 15 दिवस म्हणजे 10 दिवस कसे बसे जायचे म्हणजे औषधाशिवाय, की 15व्या दिवशी मला जावंच लागायचं. आता मी मला वाटतं नाहीच. म्हणजे मध्ये एकदा थोडस ऍसिडिटी म्हणजे हार्मोन्स इम्बॅलन्स मला थोडासा प्रॉब्लेम झालेला मेनोपॉजमुळे. त्यामुळे मी एक 15 दिवसासाठी घेतली. ते पण कशाला, मला शेगावला पुढे यायचं होतं आणि तिथे जाऊन प्रवासाचा त्रास नको म्हणून मी मागून घेतलं. पण ते घेतल्या नाही मी, 2-3 दिवसच घेतल्या. मेडिटेशन आपण करतच असल्यामुळे मला काहीच तसं जाणवलं नाही. पूर्ण बॉडी पेन, मसल पेन सगळं, आणि निगेटिव्ह विचार माझ्या मनात जे होते ना आजारांबद्दल
म्हणजे रिपोर्ट माझे सगळे नॉर्मल असले ना तरी आतून एक मला म्हणजे असं हे वाटायचं की काहीतरी आहे, मला काहीतरी आहे पण कळत नाहीये ते रिपोर्ट मध्ये. ती माझी सगळी भीती गेली, निगेटिव्ह विचारही गेले माझे सगळं. आणि माझा मुलगा मुंबईला जेव्हा आला ना कॉलेजला, तेव्हा 2 महिने तो एकटा इकडे होता. पण पूर्वी मला शाळेतून तो 5 मिनिटं जरी लेट झाला ना तरी मला कासावीस व्हायचे, मी 10 वेळा पाणी जाऊन प्यायचे. अजून कसा आला नाही, अजून कसा आला नाही, काय झालं नसेल ना त्याला, कुठे पडला नसेल ना, कोणी गाडीने हे केलं नसेल ना, अशा वाईट वाईट विचार यायचे. पण एवढं तो मुंबईला लोकलने जा ये करायचा, पण माझ्या मनात कधीही असा विचार आला नाही किंवा अशी मला आठवण पण नाही आली. तो मला 4 वेळा फोन करायचा, रिसेस मध्ये फोन करायचा, आई काय करते, कशी आहे. पण मी त्याला एकदाही 2 महिने, ते माझी जाऊ पण आश्चर्यचकित झाली, काय तू माणूस आहेस म्हणे, तुझ्या मुलाला तू फोन पण करत नाही. पण मी पूर्वीची तशी नाहीच, म्हणजे जी भीती होती मला ना एक वेगळी किंवा निगेटिव्ह विचार, ते सगळे म्हणजे पूर्ण बंद झाले. खूप तुमचे धन्यवाद, जेवढे मानावे तेवढे खूप कमी आहेत. शब्दात सांगण्यासारखं नाहीये. इतके इतके छान छान अनुभव आहेत, आता आठवत नाहीत पण नंतर मला आठवणार थोड्या वेळाने, अरे हे बोलायचं राहिलं, ते बोलायचं राहिलं. खूप प्रचंड अनुभव आहेत. आणि हे सांगायचं होतं काय म्हणजे तुम्ही जे आर्थिक प्लॅन नाही केलात ना, करून घेतलात आमच्याकडनं, त्याचं पण मला खूप चांगला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात अनुभव येतोय. सुरू आहे जोरदार. खूप छान. खूप मस्त. हा. तरी मी सविताताई तुम्हाला एक प्रश्न विचारणार की आपण मृत्यूध्यान केल्यानंतर जगावं वाटते की मरावं वाटते आता? जगावं वाटतंय. जगावं वाटतंय, कारण तो काय मृत्यू कधीतरी येणारच आहे, तो काय अटळ आहे आणि तशी काय भीती नाहीये, ते काय नॉर्मलच आहे सगळं. आणि त्याच्यानंतरही खूप चांगला आहे प्रवास. येस, परंतु त्याच्यामुळे त्याची इच्छा निर्माण झाली आहे आणि आता जे जगतो आहे ना ते खरं नव्याने वेगळं जगतो आहे, हो ना? नक्की नक्की पुनर्जन्म मला वाटतो, माझा पुनर्जन्म झाला. आणि थोडं उशिरा आपण तुम्ही भेटलात तरी पण ठीक आहे. अजून नाही, वेळ गेलेली नाहीये, भरपूर वर्ष आहेत माझ्याकडे अजून. असं वाटतंय. पूर्वी मी म्हणायचे 60 वर्ष बाबा खूप झाली, देवाला सांगायचे नको मला आयुष्य 60 वर्ष, म्हणजे अगदी लहानपणीपासून माझा असा विचार होता 60 नंतर नको, कारण ते परावलंबी राहण्यापेक्षा. पण आता नाही, आता मला वाटतं आरामात मी 90 वर्षापर्यंत आरामात जाऊ शकते माझ्या स्वतःच्या ह्याच्यावर. येस, आणि आता मी स्वावलंबी जगणार शेवटपर्यंत. स्वावलंबी जगणार आहे. हा. खूप छान. खरं आहे, विद्यार्थी थँक्यू जास्त मॅडम. आहेत. मेसेज आले आहे की विद्यार्थी जास्त नशीबवान आहेत, त्यांना लवकर रेकी मिळाली. खरं आहे, हो, नक्की नक्की नक्की. ते नशीबवान. खरंच खरंच नशीबवान आहेत. येस. तर खूप छान. थँक्यू मॅडम. असं थँक्यू. नवं सविताताईंना आज अनुभव शेअर करायचा होता रविवार. आणखी कोणाला तरी सांगितलं होतं पण आहेत का? ओके, दीपाली आहे. दीपाली, प्रश्न असेल तुमचा, आहे ना? एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. अनुभव शेअरिंग वाले, अनुभव शेअर करायचा आहे. बरं, काय मयुरीला करायचं आहे? ओके, थँक्यू. एक मिनिट फक्त. थँक्यू सविताताई. तुम्ही अंतर्मनापासून बोललात. नक्कीच तुम्हाला खूप काही आठवणार आहे. आपण स्पेशल प्रत्येक ग्रँडमास्टर तो घेणारच आहे. ओके, अगदी थँक्यू. मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. खूप छान. बोला दीपाली, काय म्हणता? एक हम्म. मॅम, मी ना तुमचं कृतज्ञतेची जादूचं जे सेशन आहेत ना, हा. तर ते बघतीये. आणि 3 दिवस झाले, आज माझा तिसरा दिवस आहे. रोज अफर्मेशन्स वगैरे सगळं लिहितेय मी. तर मला खूप छान वाटतंय. आणि आज तिसरा दिवस होता, तर सकाळी आपल्या आयुष्यातले जे जादुई नातेसंबंध आहेत, आणि ज्यांच्यातल्या 5 चांगल्या गोष्टी आपण लिहून काढतो, तर लिटरली ज्यावेळेस मी माझ्या आईचं, पप्पांचं आणि माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे तिचं, त्यांचं लिहून झाल्यावरती ते वाचत होते ना, लिटरली मी रडत होते. मला ते खूप फील होत होतं आणि खूप छान वाटलं. खूप छान, म्हणजे तो एक्सपिरियन्सच खूप बेटर होता. आणि रोज रात्री दिवसभरात घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी पण मी लिहिते आहे. आता उद्या आरोग्याविषयीच्या पण गोष्टी लिहायच्या. रात्री मी, मला असं वाटतं, 2 वाजेपर्यंत तुमचं सेशन ऐकत होती. मला खूप सुंदर वाटतं, खूप सुंदर. आणि माझी खूप इच्छा आहे की लवकर मला रेकीमध्येही यायचंय. सो प्लीज रिक्वेस्ट आहे की लवकर बॅचेस चालू करा. दीपालीची एक स्पेशल रिक्वेस्ट आहे. मागच्या 15 दिवसापासून मला फोन करते आहे. उलट आता मी म्हटलं बाई ग, एवढ्या लोकांवर मी कसं सेशन घेऊ. दीपालीची अशी इच्छा आहे, मॅडम सॅटर्डे संडे असं करत एक बॅच घ्या, जेणेकरून जे कर्मचारी वर्ग आहे, हिला सुट्टीच नसते, आपल्या कोणत्याच वेळेमध्ये तिला वेळ मिळत नाही. तर असं कोणी असेल तर नक्की सांगा. फक्त शनिवार रविवारी आम्ही बॅच जॉईन करूया मॅडम, आणि आठवडाभर मेडिटेशन करूया. तुम्ही आमचं सेशन सॅटर्डे संडेला घ्या, नक्कीच तुम्हाला पूर्ण करून दिल्या जातील.
असं जर कोणी असेल तर नक्कीच रिस्पॉन्स द्या आणि सेशनला सांगा, तसं आपल्या ग्रुपला सांगा. तुम्हाला त्या प्रकारे आपण सेशन घेऊया. ओके, सॅटर्डे आणि संडे. पण ग्रँड मास्टर मात्र थँक्यू मॅम. रेग्युलरच करावं लागेल. आपण 3rd डिग्री पर्यंत असं करूया ऍडजस्ट. काही जर असे लोक असतील की बाबा आमचं मॅडम आठवडाभर खरंच जमत नाहीये, पण आम्हाला शनिवार रविवार मात्र आम्ही ऍडजस्ट करूया, तर एक वेळ आपण देऊन ते सेशन नक्कीच एखादी स्पेशल बॅच आपण करूया. दीपाली, तुमची मागणी नक्की पूर्ण होणार, पण थोडासा वेळ द्या मला. तशी एक पोस्टर तयार करू द्या आणि काही दिवस मध्ये आपल्याला घेता येईल तसं. ओके, ओके तोपर्यंत ओके, थँक्यू मॅम. कृतज्ञतेची जादू मात्र तुम्ही करा. तुम्हाला ती सुद्धा हो. पडणार आणि पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन तुम्हाला दिलंय ते करा. ओके. ओके ओके. हो, थँक्यू मॅम. आत्मा नमस्ते. मयुरी. आत्मनमस्ते ताई. आत्मा नमस्ते. तू कशी काय आत्मनमस्ते. तुमच्याशी बोलली ना, मला तशीच रेकी भेटली. ही सकाळी आवाज नव्हता हिला. माझं म्हणजे एक मी सिक्रेट शेअर करते, तुम्ही रागवू नका, पण मला एक अनुभव आहे. लाईव्ह हा, सेशन युट्यूबला लाईव्ह जाणार आहे. मी बऱ्याचदा हे सांगितलंय की मी खूपदा रेकी सोडायचा प्रयत्न केला, पण रेकीने मला सोडलं नाही. आणि एक माझा खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग अनुभव आहे हा, गेल्या समजा 1 वर्षातला, की मी खूप मेडिटेशन नाही करत. म्हणजे माझं जेही प्रॉब्लेम्स होत होते त्याच्यामुळे, इमानदारीने सांगते. पण मी जेव्हा 5 मिनिटं सुद्धा ब्रह्मांडाशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करते, तर मला खूप इन्स्टंट ती कनेक्टिव्हिटी मिळते. आणि मी जे काही म्हणजे शायद होऊ शकते की अर्ध्या तासाचं मेडिटेशन मी तेवढं कॉन्सन्ट्रेशनने नसेल करत, पण ते जे 5-10 मिनिट मी कनेक्ट होते त्याचं मला इन्स्टंट मिळते. म्हणजे खूप लहान लहान गोष्टीत मी ते अनुभव घेतलाय की होते. तर असं म्हणजे हे खूप सिक्रेट बोलली मी, कारण नाही तर मग सगळे म्हणतील की मग ठीक आहे, मेडिटेशन कशाला करायचं. तर पण म्हणजे खूप इमर्जन्सी आहे बा, आणि आपण मेडिटेशन नाही करू शकत आहे, तर खूप मनापासून जुळणं गरजेचं आहे. माझा खूप स्ट्रॉंग बिलीफ आहे रेकीवरती, की हे आहे. आणि मला बऱ्याच दिवसाचं तुम्हाला सांगायचं होतं, पण स्किप होत होतं. आज या ताईंचा एक्सपिरियन्स ऐकल्यावर आठवलं. तुम्ही बोलल्या होत्या क्रिस्टल्सचं बोलायचं नाही, पण मी सांगेल ताई, तुम्ही जे मला क्रिस्टल्स दिले होते मनी फ्लोवाले, मला तेव्हापासून अनुभव आला, कुठेच असं काहीही लिंक नसताना माझे पैशाचे सोर्सेस ओपन झाले. आणि गेल्या 1 वर्षामध्ये मला असा अनुभव आला की टचवूड मला कधीच पैशासाठी कोणावरती पण डिपेंड राहावं लागेल अशी परिस्थिती नाही आली. म्हणजे नाही, ते पण तिकडूनही म्हणजे सोर्स जमून गेलं. माझ्या हिशोबाने मला जसं फुल टाइम जॉब्स नव्हते जमत, तर समोरून मला लोकांचे ऑफर्स आले की तू फक्त आमच्याकडे 2 तासासाठी ये, आम्ही तुला, आणि माझ्या मनमर्जी सारखे पैसे मला ते देत आहेत. म्हणजे हा अनुभव मी तुम्हाला खूप दिवस झाले सांगते सांगते, आज त्यांनी पैशाचं बोलले तेव्हा आठवलं. तर मला म्हणजे खूप मोठा गॅप असल्यानंतरही ते क्रिस्टल्स, म्हणजे कुठेतरी शायद रेकी नाही तर म्हणजे समजा महिन्यातनं एकदा का नो मी ते क्रिस्टल्स पूर्ण चार्ज करून ठेवून देते, तर मला त्याचा अनुभव येतोय. आणि ते जे एक मोठं क्रिस्टल जे देवाच्या याच्यात आपण ते दिवाळीच्या वेळेसचे, आणि बाकी सगळे टंबल्स वगैरे, म्हणजे खरंच आहे. आणि एक जे निगेटिव्हिटी वाला जो आहे तो पार्ट झाला, तरी मला हे असे सतत अनुभव म्हणजे असं फिलिंग यायचं की सुसाईड करायची आणि हे सगळे. तर तेव्हापासून तर म्हणजे तो शब्द, म्हणजे शेवटची पौर्णिमा जर तुम्हाला आठवत असेल, की मी तुम्हाला म्हटलं होतं हे जिजाईला घेऊन गेले होते गावाला, तर त्याच्यानंतर तो शेवटचा दिवस होता जेव्हा मी असं काही स्टंट करायचा प्रयत्न केला. त्यानंतर कधीच माझ्या मनात आत्महत्येचे विचारही नाही आले. आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स आले. असं कोणाचं ऐकल्यावर एकदम स्ट्राईक होते, पण हे पैशाच्या बाबतीत जे आहे की ते कॉइन्स खरंच हेल्प करतात खूप स्ट्रॉंगली. आणि तुमचा आशीर्वाद, ऑफकोर्स, तुम्ही शिकवलेल्या गोष्टी खूप कामी येतात. पण आणि सगळ्यात एक अजून सांगेल, स्टुडंट सोबत ना, जे अनमॅरिड गर्ल्स आहे त्यांना रेकी शिकणं भयानक आवश्यक आहे. कारण की आजकाल जे काही प्रॉब्लेम्स होतात आहे ना, तर जे एक
मॅच्युरिटी लेवल म्हणा किंवा जे एक सहन करण्याची शक्ती संपलेली आहे, ती जसं आपल्या याच्यामध्ये प्रियांशू होती, तर ह्या मुलींचं लाईफ खूप इझी राहणार आहे, कारण ह्यांना समजून घ्यायची क्षमता यांच्यामध्ये डेव्हलप होईल. तर अशा पण ज्या गर्ल्स आहेत की आता 2-4-5 वर्षात ज्यांचे लग्न होणार आहे, त्यांनी नक्कीच करावं असं मला वाटते. म्हणजे मला तुम्ही थोड्या 1-2 वर्ष आधी भेटले असते तर लाईफ खूप सुरळीत झालं असतं. लग्न आधी भेटलं असतं तर अजूनच खूप छान झालं असतं. खूप खूप धन्यवाद ताई तुमचं. आणि क्रिस्टल्स खरंच खूप इफेक्टिव्ह आहेत, म्हणजे त्याचा अनुभव खूप छान मिळतोय मला. येस, खूप छान. थँक्यू ताई. थँक्यू मयुरी. अगदी मनापासून धन्यवाद. आणि ही मयुरी 12 वाजता बोलू नव्हती शकत, तिला थ्रोट इन्फेक्शन होतं. तिचाच व्हिडिओ तो मी तिला म्हटलं का ग 3-4 दिवस झाले सगळ्यांनी पाहिला मयुरी तुझा व्हिडिओ, अजून तू पाहिलाच नाही, हो ना का? तर मीच तिला हा, फोन केला. तर तिला थ्रोट इन्फेक्शन का ग, कसं काय बरं झालं? मला तुमच्यासोबत बोलले कीच एनर्जी भेटते. आणि मी जिथून हे डिसाईड केलं म्हणजे की नाही, आता मला थ्रोट चक्राला परत सिम्बॉल्स देऊन करायचं आहे, जिथून मी म्हटलं ना मला खूप लवकर एनर्जी खूप लवकर मिळते, काय माहित नाही, म्हणजे देवालाही कळते की हे थोडी आळशी आहे तर हिला लवकर पुढे सरकवून द्या. तर ती ब्रह्मांडाची ऊर्जा खूप लवकर येऊन जाते. ग्रँडमास्टर झाल्यानंतर असाच रिझल्ट येत असतो मयुरी. ग्रँडमास्टर झाल्यानंतर आपण थॉट क्रिएट केला आणि आपल्याला ऊर्जा आली, असं होत असतं. तू सगळे सेशन तेवढे रेग्युलर केले नाही ना, म्हणून तुला असं वाटतंय की मला असं होत आहे. परंतु जेव्हा आपण ग्रँडमास्टर होतो आपण विचार करतो आणि ऊर्जेचा सोर्स सुरू होतो. आपण विचार करतो आणि तिथे बदल होतो. कळते? पण तू विचारच उशिरा करायची, कळली? ती विचार करते, तिने विचार केला मी आजारी पडली पाहिजे की आजारी पडते. वाटलं जा तुम्ही युट्यूबचा व्हिडिओ बघा तिचा. म्हणून तो तू विचार सगळ्यात खतरनाक एक्सपिरियन्स होता आपला, आहे ना. तू विचार कर की मी दुरुस्त झाली आहे, मी दुरुस्त आहे. ओके, खूप छान, नक्की नक्की. मस्त. आत्मनमस्ते. आत्मा नमस्ते. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू. हे आलं पडोड. चला या पटकन बोला, त्यांना बोलायचंय. त्या अगोदर बाळा मी या सुषमाबाईला बोलायची संधी देते, या मागच्या आठवड्यापासून थांबलेल्या आहेत. ओके, सान्वी पण आहे. ओके, सान्वी पण आहे. मग सुषमाताईचा आपण एक्सपिरियन्स राहू देऊ, आपण विद्यार्थ्यांचा घेऊया आजच्या सेशन मध्ये, हो ना? ओके ओके ओके, पहिले कोण? पहिले सान्वी. सान्वी रेडी आहे? सान्वी. नाही नाही मॅडम, मी नाही अरे ही मॅडम, दुसरी सान्वी आहे का? ओके ओके ओके. अगं माझ्याकडे सान्वी आपली आपली ही आहे ना, मिस्त्री मिस्त्री. ओके ओके ओके, ही दुसरी. मॅडम ही आमची सान्वी आहे. ही तुमची सान्वी माझ्या आहे? ओके माझ्या बहिणीची मुलगी आहे. आज तिला मी सांगितलं ऐक जरा म्हणून, मग तुला जॉईन करायचं असेल तर बघ म्हणून. ओके ओके ओके. हा आपला आला आहे, देवराज आलेला आहे. देवराज, एक्सपिरियन्स शेअरिंग करायची आहे. बघा आलं पिल्लू, चालत आहे अजूनही. हा बोला. मग मी सुषमा, तू एका जागेवर बसेपर्यंत सुषमाताईंना अनुभव शेअरिंग करायला सांगते. ओके, बोला सुषमाताई. तुमची संधी जाते येते सुषमाताई, जाते येते, घ्या पटकन, चला. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा आत्मा नमस्ते सर्वांना. मॅडम मागच्या आठवड्यामध्ये ना मला माझ्या नंदेच्या मुलाचं लग्न असल्यामुळे जरा 8 दिवस माझं मेडिटेशन नाही झालं. आणि त्या पिरियड मध्ये मला म्हणजे माझ्या छातीचा प्रॉब्लेम, गाठ मला आले. म्हणजे त्या अगोदर मी सोनोग्राफी केली त्यात नव्हती, पण ती नंतर आली. बर. पण त्यानंतर मी रेग्युलर 4 दिवस मेडिटेशन केलं ना, तर त्यानंतर ती आपोआप नॉर्मल झाली, दुखायचं पण बंद झालं. खूप सुंदर, खूप छान, खूप खूप धन्यवाद मॅडम. छान, मस्त, खूप छान. कुठे आहे देवराज? आता नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. मॅम तर मला एक छोटासा अनुभव शेअर करायचा आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीमध्ये सुटल्यानंतर इंग्लिश मध्ये करता येत असेल तरी ते पण चालेल हा आम्हाला. बोल. माझ्या आयुष्यात एकदम मॅजिक पॉवर्स आले असं वाटतं मला. आणि एकदा मी ट्युशनला गेलो होतो, तर मग तिथं दादा होता एक, त्याला बँगलोरला जायचं होतं. माझ्या टीचरचा मुलगा होता, त्याला बँगलोरला जायचं होतं. तर मग
मी रेखी दिली, त्याचं पासपोर्ट सापडत नव्हतं. त्यांनी खूप शोधलं, भेटलंच नाही. मग एकदा मग मी रेखी दिली, त्याच्यानंतर मग ते टीचर बोलले की लास्ट आहे ना, आपण इकडे चेक करू, भेटतं का नाही बघू. तिकडे चेक केलं, तिकडं पिलोज ठेवले होते, पिलोजच्या साईडलाच ते पासपोर्ट भेटला दादाचा. तर मग नंतर मी घरी येऊन बोललो मम्मीला. खूप छान. काय बोलले सर, टीचर? की एकदम भेटलं वगैरे अचानक. खूप छान. भेटलं नसतं तर ते कंप्लेंट करायला चालले होते आता. हं. अच्छा, आता अभ्यासाचा शेअर कर. अभ्यासाचं अभ्यास मध्ये आधी फोकस नव्हता लागत एवढा, पण मेडिटेशन केल्यामुळे फोकस लागतो एकदम. कॉन्फिडन्सनी टीचर्सला आन्सर्स वगैरे देतो. आणि कधी मॅमने अचानक तर एकदम कॉन्फिडन्स मध्ये बोलतो वगैरे. आणि आधी थोडं लक्षात नाही राहायचं, मग मेडिटेशन केल्यामुळं लक्षात पण राहतं. आणि आता मला चांगले पर्सेंटेज सुद्धा पडतात. वाव, खूप सुंदर, खूप छान. बोला बोला बोला. काय म्हणते मम्मी? बोल ना, मला सांगतो मॅडम पण आपल्या सगळे. अरे बाकीच्या मुलांना पण मोटिवेट, त्यांना पण छान वाटेल. छान, आता नवीन स्टुडंट आहे. बोल. हा, बोल. बरं, ठीक. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मम्मीचं कसं असते, सगळे सिक्रेट सांगून दे म्हणते, हो की नाही ग? काय ज्योती? हो. आणि मॅडम नवीन सगळे स्टुडंट ऐकताय, मग त्यांना पण छान वाटेल ना. मग तो तो कसं छान छान शेअर करतो, सांगतो की माझा पण एक फ्रेंड होता, तो पडला, तो खूप सिरियस झाला होता, त्याला श्वास घेता येत नव्हतं, तर मी छान रेकी दिली मम्मी, त्याला खूप छान वाटलं. तो माझा फ्रेंड पण नव्हता, काहीच नव्हतं, मला पण खूप छान वाटलं की त्याला आता श्वास घेता येतोय. तो चालायला लागला, बोलायला लागला लगेच तिथल्या तिथे. खूप छान. मग हे म्हणजे त्यालाही छान वाटलं, मलाही छान वाटलं की तो सुंदर म्हणजे रेकी देतो. तो म्हणतो माझ्या हातातनं पण पटकन रेकी जाते. सिम्बॉल पण मी केले, म्हणजे लगेच टाकले, त्याला खूप छान वाटलं. मग त्याच्या योगाच्या टीचर आहे, मग त्यांच्यासोबत शेअर केल्यानंतर टीचरला पण खूप प्राऊड फील झालं की नाही, स्कूलमध्ये एवढ्या मोठ्या स्कूलमध्ये, आणि म्हणजे आतापर्यंत मी ऐकलं नाही की रेकी मेडिटेशन हा म्हणजे हं. कोणीतरी करतंय स्कूलमध्ये, किंवा हा शिकलाय इंग्लिश मिडियमचा असून. आणि हे पण शिक्षण द्यायला पाहिजे, म्हणजे कंपल्सरी. योगा कसं कंपल्सरी केलाय वीक येस. मधनं 2 टाइम, तर हा हे पण शिक्षण स्कूल मधून द्यायला पाहिजे, असं टीचरचं पण हे म्हणणं पडलं की म्हणजे त्यांच्या आध्यात्मिक विकास पण, आध्यात्मिक आणि म्हणजे व्यक्तिमत्व विकास पण व्हायला पाहिजे, तर हे पाहिजेच असं त्यांना पण खूप छान वाटलं. नक्कीच, तो खरं. पण सांगत होता म्हणून मला कळलं सगळं. नक्कीच. आत्मा नमस्कार. आत्मा नमस्ते. नक्कीच. अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ऊर्जा पोहोचवण्यासाठी देवराज, स्वराज, सान्वी, आपले सगळे विद्यार्थी, आपली ती नाहीये आज आपल्या सरांची मुलगी, बापरे केवढे अनुभव सांगते ती. मिरकर सरांची मुलगी, छोटा 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 छोटा. यस, नक्कीच. विद्यार्थ्यांचे अनुभव अजून कोणापर्यंत शेअर केलेले नाही आहेत, पण नक्कीच विद्यार्थ्यांचे अनुभव शेअरिंग चे व्हिडिओ नक्की लोड केले जातील. तर सगळ्यांना आत्मा नमस्ते या ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जोडा, आपलं आयुष्य घडवा. नवीन सर्व सदस्य सुद्धा गुरुवारपासून जॉईन करा. आणि आता मी आपल्या चॅट बॉक्स मध्ये नवीन लोकांसाठी लिंक टाकलेली आहे, तर आपण नक्कीच जे नवीन सदस्य आहेत ते लिंक जॉईन करू शकतात. आपण आता मेडिटेशन घेऊया आणि काही लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊया. चॅट बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा.